पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पालघर जिल्ह्यातील पीडित कामगार व ग्रामस्थ यांनी आपल्या हक्कासाठी समाजात बदलाव आणण्यासाठी एकंदरीत न्यायाकरिता उपोषण पुकारलं आहे। काल सोमवारपासून त्यांनी या उपोषणाला सुरुवात केली आहे, तर आजचा त्यांचा दुसरा दिवस आहे। तर मुख्य आणि महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षी 5 फेब्रुवारी 2024 रोजी वाडा तालुक्यातील मांडा वावेघर येथील माजी उपसरपंच निखिल दत्ता राऊत यांनी गावातील क्रशर, दगडखाणींचा होणारा त्रास तसेच रस्ते आदींबद्दल आमरण उपोषण पुकारले होते। त्यावेळी दिनांक 13 फेब्रुवारी रोजी लेखी आश्वासनाद्वारे कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले होते। मात्र वरिष्ठांच्या दिलेल्या आदेशाला या ठिकाणी केराची टोपली दाखविण्यात आली आहे। तर त्या इतिवृत्ताच्या अनुषंगाने आज 1 वर्ष उलटून सुद्धा काहीही कारवाई झाली नाहीये। त्यामुळे तत्काळ कारवाई करण्यात यावी अशा विविध मागण्यांसोबत आता माजी उपसरपंच निखिल राऊत आणि जिल्ह्यातील पीडित कामगार व ग्रामस्थ यांनी न्यायासाठी उपोषण पुकारलं आहे। आज अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू आहे, त्याच्यावर कोणच लक्ष घालत नाही। आज आदिवासींवर अन्याय होत आहे, काही अधिकारी हे अन्याय करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे असा संताप निखिल राऊत यांनी व्यक्त केला आहे। तर त्यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत ते पाहूयात। नंबर 1, दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजीचे आमरण उपोषण केले असता लेखी आश्वासन दिलेल्या दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजीच्या इतिवृत्ताच्या अनुषंगाने 1 वर्ष उलटून सुद्धा कारवाई होत नसल्याने तात्काळ कारवाई करण्यात यावी व झालेल्या कारवाईच्या शासंकित लेखी तपशील देण्यात यावे। नंबर 2, ब्लूबेरी कंपनीच्या मुजोर मालकाने स्थानिक 60-70 कामगारांना बेकायदेशीररित्या तडकाफडकी काढून टाकण्यात आले व खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे, ते मागे घेऊन कामगारांना कामावर पूर्ववत रुजू करून घ्यावे। नंबर 3, कंपनीने केलेल्या अनधिकृत बांधकामावर तात्काळ तोडक कारवाई करून चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेला NA म्हणजे बिनशेती परवाना व ना हरकत दाखले रद्द करावेत। नंबर 4, श्री प्रमोद गजानन भोईर, सौ प्रज्ञा प्रमोद भोईर, श्री विजय माधव रिकामे व सौ स्वप्ना विजय रिकामे यांच्या जागेत असलेल्या अनधिकृत दगडखाणी व क्रशर यांना देण्यात आलेले मागील व चालू वर्षीचे तात्पुरते बिनशेती परवाने चुकीच्या पद्धतीने देण्यात आले आहेत, ते रद्द करावे। त्यांची सखोल चौकशी करून तात्काळ बंद करून दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात यावी। नंबर 5, श्री प्रमोद गजानन भोईर हे स्थानिक आदिवासी समाजाच्या जमिनी बळकावत आहेत, तसेच बाहेर राहून 112 ला कंट्रोल करून पोलिसांना हाताशी धरून आदिवासी बांधवांना व स्थानिकांना नाहक त्रास देऊन त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात। या प्रकरणाची सखोल चौकशी करून सदर व्यक्तीवर व संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी। नंबर 6, संबंधित अनधिकृत दगडखाणीची ETS प्रणाली मार्फत मोजणी करून किती प्रमाणात उत्खनन झाले आहे, गोणखणीज रॉयल्टी किती काढली आहे याची चौकशी करून कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात यावी। नंबर 7, मोल्टस रिसर्च लायब्ररी प्रायव्हेट लिमिटेड, ओझर केमिकल LLP, वेल्थी क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्यामुळे होणारे प्रदूषण व जीवित हानी या गोष्टींची संपूर्ण चौकशी करून कायदेशीर व दंडात्मक कारवाई करून तसेच सदर नियमबाह्य व अनधिकृत कंपन्या बंद करण्यात याव्या अशा एकूण 10 मागण्यांसाठी त्यांनी हे आमरण उपोषण पुकारलं आहे। तर आज या उपोषणाचा दुसरा दिवस असून उपोषणाच्या ठिकाणी एकही अधिकारी आतापर्यंत फिरकले नाहीये। मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या या उपोषणाच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी आज बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। आता या बैठकीत या उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य होतील का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे की मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही उपोषणकर्त्यांना आश्वासन दिले जाणार आहे हे पाहावं लागणार आहे।